नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज गुळाची आणि तिळाची चिक्की बनवणार आहे. यासाठी 1 वाटी तीळ घेतलेले आहे. 2 प्रकारचे तीळ असतात, एक पांढरा आणि थोडंसं बदामी कलरचा. तर मी गावरान तीळ घेतलेले आहेत. 1 वाटी गुळ घेतलेला आहे. तर सुरुवातीला पोळपाटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि बेलण्याला पण तूप लावून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला तीळ भाजून घ्यायचे. तर आता तीळ भाजत आलेले आहेत, बघू शकता. तर मध्यम गॅसवर तीळ भाजायचे, जास्त मोठा गॅस करायचा नाही, नाहीतर करपण्याची शक्यता असते. तर आता तीळ भाजलेले आहे ते प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर आता गूळ वितळायला घ्यायचं आहे. तर थोडं 1 चमचाभर तूप टाकलेलं आहे. तर 1 वाटी गूळ टाकायचं आहे. तर कमी गॅसवर गूळ एकदम वितळून घ्यायचं आहे. तर बघू शकता गूळ वितळलेला आहे. तर आता याला चाचणी चेक करून बघायची. तर गॅस बंद करायची चाचणी बघत असताना, किंवा बारीक करून घ्यायचे. तर आणखीन गुळाची चाचणी आलेली नाही, बघू शकता. तर आता दुसऱ्या वेळेस एकदा चाचणी चेक करून बघायची. तर आता चाचणी आलेली आहे. बघू शकता गुळ असा मोडत आहे हाताने. तर एकदम छान अशी चाचणी आलेली आहे. तर गॅस बंद केलेला आहे. तर याच्यामध्ये तीळ टाकायचे आणि 1 मिनिट असंच परतून घ्यायचं गॅसवर. थोडासा गॅस चालू करायचा आहे. तर आता मिक्स झालेला आहे. तर आता पोळपाटावर टाकायचे. तर थोड्या वेळानं 5 मिनिटानं बेलण्यानं लाटून घ्यायचे. थोडंसं थंड होऊ द्यायचे ह्याला. तर हळूवारपणे ह्याला लाटून घ्यायचे पूर्ण पोळपाटाला. तर अशा पद्धतीने मी पाहून घेतलेलं आहे चक्कीला. तर थंड होत आल्यास चांगलं एकदम पातळ अशी चक्की तयार होते. तर अशा पद्धतीने मी लाटून घेतलेलं आहे, बघू शकता. तर आता ह्याला थंड होण्यासाठी ठेवायचे. थोडंसं गरम असतानाच कट करून घ्यायचे, थंड झाल्यावर कट होणार नाही. तर बघू शकता, ज्या आकाराचे तुम्हाला चक्क्या तयार करायच्या त्या आकाराचे तुम्ही करू शकता. तर एकदम छान अशी चक्की तयार झालेली आहे. बघू शकता बाजूचं थंड झाल्यामुळे आदर होत आहे. तर मध्यभागी थोडंसं गरम असल्यामुळे होत नाही. तर आता थोड्या वेळाने थंड झालेस अशा पद्धतीने काढून घ्यायचे उलथण्यानं. तर आता चक्की तयार झालेली आहे. तर एकदम थंड झालेलं आहे. बघू शकता. तर महिनाभर खाण्यासाठी डब्यामध्ये भरून ठेवू शकता अशा पद्धतीने चक्क्या तयार करून. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.